नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठ क्रमांक 18 जलदिंडी या पाठाचे स्वाध्याय आज आपण बघणार आहोत. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. कृती 1. मुळा मुठा संगम पात्राच्या प्रसन्न वातावरणाचे दर्शन घडवणारी वाक्ये शोधून लिहा. उत्तर. झुळझुळत्या वाऱ्याने मुळा मुठेचे संगम पात्र आनंदाच्या डोहात बुडालेले. काठावरच्या गर्द झाडीत पाखरांचा चिवचिवाट चाललेला. संगमाच्या अनुभवाने रोमांचित झालेल्या पाण्याच्या लाटांवर सूर्याचे प्रतिबिंब हलत झुलत राहणारं शिडाची नाव या वातावरणात हुळहुळून गेलेली. प्रश्न दुसरा बघूया. पुढील वाक्यांचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा. मुळा मुठेचे संगम पात्र आनंदाच्या डोहात बुडाले. वरील वाक्य जलदिंडी या पाठातून घेतले आहे आणि या पाठाचे लेखक डॉक्टर विश्वास येवले हे आहेत. मुळा मुठा नदीच्या संगम पात्रावरील रोमांचित वातावरणाचे वर्णन येथे केलेले आहे. पाण्यावरून मंद वाहणाऱ्या वाऱ्यामुळे संगम पात्र व परिसरातील वातावरण आनंदाच्या डोहात बुडाले आहे. पुढचा प्रश्न बघूया. उन्हे डोक्यावर स्थिर झालेली होती. वरील वाक्य जलदिंडी या पाठातून घेतले आहे. या पाठाचे लेखक डॉक्टर विश्वास येवले हे आहेत. ज्यावेळी लेखक संगम पात्रावर पोहोचले ती वेळ माध्यान्हीची होती. त्यावेळी सकाळचे कोवळे ऊन संपले होते व सूर्य आकाशात डोक्यावर असल्यामुळे असे म्हटले आहे. पुढचा प्रश्न बघूया. संगमाच्या अनुभवाने रोमांचित झालेल्या पाण्याच्या लाटांवर सूर्याचे प्रतिबिंब हलत झुलत राहणार. उत्तर आहे. मुळा मुठा संगम पात्रावरील वातावरण अतिशय रोमांचित झाले होते. पाण्याच्या लाटांवर सूर्याचे प्रतिबिंब दिसत होते. लाटांमुळे पाणी खाली वर झाल्यामुळे सूर्याचे प्रतिबिंब जणू काही हलत झुलत आहे असा भास होत होता. प्रश्न चौथा बघूया. शिडाची नाव या वातावरणात हुळहुळून गेलेली. उत्तर आहे. मुळा मुठा नदीच्या संगमावर शिडाची नाव पाण्याच्या लाटांवर हेलकावे घेत होती व लाटांवरून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे ती स्थिर राहू शकत नव्हती. प्रश्न तिसरा बघूया. मुलाला नौकेत बसवल्यापासून ते नौका पुन्हा किनाऱ्याला लागेपर्यंतच्या घटनांचा ओघ तक्ता तयार करा. मुलगा उत्साहाने शिडाचा दोर धरून बसला होता. बसताना उत्साह होता, पण जशी नौका वेगानं धावू लागली व जोराने हेलकावू लागली तसं त्याच्या उत्साहाचं रूपांतर भीतीत झालं. त्यानं नाव परत काठावर न्यायला सांगितली. त्याला धीर दिला की जरी नाव उलटली तरी तुला पोहता येतं. तरी त्याच्या रडक्या आवाजात विनवण्या चालूच होत्या. न राहवून नाव काठाकडं वळवली. प्रश्न चौथा बघूया. मुलाच्या उत्तराने लेखकांच्या मनावर झालेला परिणाम लिहा. मुलाच्या उत्तरानं लेखकांची नजर नदीच्या पाण्याकडे वळली. नाव चालवताना वर ढगांवर पसरलेली सूर्याची लाली बघणारी नजर पाण्यावर पडलेला कचरा व घाण बघू लागली. दूषित पाणी पाहून लेखक अंतर्मुख झाले. पाचवा प्रश्न बघूया. पुढील परिणाम कोणत्या घटना व कृतींचे आहेत ते सांगा. परिणाम. लेखकाच्या मुलाचा चेहरा करारी दिसू लागला. लेखकाने मुलाला भित्रट म्हटले याचा तो परिणाम आहे. नदीचं सौंदर्य आणि पाण्याचं पावित्र्य काळवंडलेलं होतं. शहराच्या धगधगीनं आणि निष्काळजीपणामुळे हा परिणाम घडून आला असावा. कृती 2 कडे वळूया. पुढील आकृत्या पूर्ण करा. पाण्यातील प्रदूषित घटक. प्लॅस्टिकच्या पिशव्या, अमर्याद वाढलेली जलपर्णी. घाण. प्रदूषणामुळे दलदल झालेली काठावरील माती. पुढची आकृती बघूया. पाण्याचा घाणेरडेपणा व्यक्त करणारे घटक. प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि अमर्याद वाढलेली जलपर्णी. नकोसा उग्र दर्प, काळी साय व काळे पांढरे दिसणारे खडक. पुढची आकृती बघूया. नदी स्वच्छ करण्याचा सर्वात प्रथम सुचलेला मार्ग.
सगळे साथी एकत्र आणून सर्वांनी मिळून नदीच्या स्वच्छतेचे काम करावे. धक्क्याजवळच्या झाडीच्या जाळीत अनेक पिशव्या आणि कचरा अडकलेला होता, तो काढावा असे ठरले. प्रश्न दुसरा बघूया. ओघ तक्ता तयार करा. सफाई कामाला सुरुवात म्हणून संबंधित अधिकाऱ्याच्या भेटीगाठी घेतल्या. प्रत्येक जण भाग घेऊन अनुभवावरून सूचना करू लागला. प्रत्यक्षात सफाईचं काम मात्र नगण्य झालेलं. प्लास्टिकच्या पिशव्या व अडकलेला कचरा काढायचा ठरवले. प्रश्न तिसरा बघूया. लेखकांच्या पिढीने स्वतःच्या मुलांसाठी मागे ठेवलेला वारसा सांगा. उत्तर आहे, आजच्या वापरा आणि फेका या जीवनशैलीमुळे नद्यांचे प्रवाह खूपच प्रदूषित झाले आहेत. त्यामुळे लेखकांच्या पिढीने स्वतःच्या मुलांसाठी प्रदूषणाचा वारसा मागे ठेवला आहे असे म्हणता येईल. कृती 3 कडे वळूया. कंसातील सूचनांनुसार उत्तरे लिहा. तो पहिल्यांदाच नौकेत बसत होता. भविष्यकाळ करा. तो पहिल्यांदाच नौकेत बसत असेल. मी तशीच नौका चालवत ठेवली. वर्तमान काळ करा. मी तशीच नौका चालवत ठेवतो. मी भीत आहे ते या घाण पाण्यात पडायला. भूतकाळ करा. मी भीत होतो ते या घाण पाण्यात पडण्याला. प्रश्न दुसरा बघूया. कंसातील सूचनांनुसार उत्तरे लिहा. जशी नाव वेगाने धावू लागली तशी ती जोराने हेलकावू लागली. जशी तशी हे शब्द वगळून अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा. नाव वेगाने धावू लागल्यामुळे ती जोराने हेलकावू लागली. नदीचे सौंदर्य कधी काळी अनुभवलेले साथी एकत्र आणावेत. मिश्र वाक्य तयार करा. ज्यांनी कधी काळी नदीचे सौंदर्य अनुभवले आहे त्या साथींना एकत्र आणावे. प्रश्न तिसरा बघूया. पुढील शब्दांमधील भाववाचक नामे शोधून लिहा. भाववाचक नामे खालील प्रमाणे आहेत. आनंद, सौंदर्य, पावित्र्य, निष्काळजीपणा आणि काळजी. कृती 4 कडे वळूया. नदीचे पाणी प्रदूषित होण्यास कारणीभूत असलेल्या मानवी कृती लिहा. मैला पाणी, रसायने, पाण्यावर तरंगत आलेल्या टाकाऊ वस्तू पाण्यात मिसळणे, तसेच वापरा आणि फेका या संस्कृतीला धरून जे काही आपण वापरतो व वापर झाल्यानंतर त्या वस्तू फेकून देतो त्या सर्व वस्तू नदीत जातात. जनावरांना नदीच्या पाण्यात धुणे, नदीच्या काठावर कपडे धुणे, त्याबरोबर सांडपाण्याचा निचरा नदीच्या पात्रात करणे इत्यादी. प्रश्न दुसरा बघूया. पोहायला येत असूनही लेखकाच्या मुलाला पाण्यात पडण्याची भीती वाटली, याचे तुम्हाला समजलेले कारण स्पष्ट करा. उत्तर आहे, मुलाला पाण्याची भीती वाटत नव्हती. तो त्या पाण्यात सहज पोहला असता, पण नदीचे पाणी इतके अशुद्ध होते की त्याला त्या प्रदूषित पाण्यात पडण्याची भीती वाटत होती. तो पाण्यातील कचऱ्याला व घाणीला घाबरत होता. नदीचे पाणी करंगळीनेही स्पर्शू नये इतके दूषित झाले होते. नदीच्या पाण्याचा रंग, त्यावर तरंगत असलेल्या पिशव्या, अमर्याद वाढलेली जलपर्णी, घाणीमुळे काळे पडलेले खडक व दलदल झालेली काठावरील माती, एक नकोसा उग्र दर्पही त्या पाण्याला होता. नदीच्या काठाजवळील पाण्यावर एक काळी सायच जणू आली होती. साहजिकच लेखकांच्या मुलाला पाण्यात पडण्याची भीती वाटत होती. उतारा क्रमांक 2 कडे वळूया. प्रश्न. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. कृती 1. पुढील परिणाम घडवून आणणाऱ्या घटना लिहा. परिणाम आणि घटना असा टेबल आपल्याला तयार करायचा आहे. जे काम तोंडी समजावून सांगून 8 ते 10 दिवसात हल्ले नव्हते, ते काम 8-10 मिनिटात पार पडले. घटना. मग मी उत्साहाच्या भरात भरभर शेजारच्या झाडीत अडकलेलं प्लास्टिक काढलं. इतर लोक आपली घृणा विसरले. घटना. दिवसभर काम करून डोळ्यासमोर जलपर्णी आणि तरंगता कचरा सर्वांनी काढला. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. काहीतरी केले पाहिजे यातील काहीतरी म्हणजे काय ते स्पष्ट करा. काहीतरी म्हणजेच नदीला स्वच्छ करू शकणारी कृती. मात्र ही कृती कोणती हे लेखकांच्या मनात पक्के होत नव्हते.
काय करायचे हे निश्चित होत नव्हते, म्हणून काहीतरी हा शब्द वापरला आहे. लेखकांच्या मते भूतकाळात केलेली चूक कशी सुधारायला हवी होती, या घटनाक्रमाचा ओघ तक्ता बनवा. नदी काठच्या विशिष्ट रुंदीचा पट्टा वनराईसाठी राखणे, त्यामुळे सांडपाणी शुद्ध होऊन नदीत जाणे, ते पाणी झाडांसाठी खत पाणी होणे व झाडी फोफावणे, नदीपात्रातून शहरात शुद्ध हवा पसरणे. कृती 2 कडे वळूया. कोणता ते लिहा. आईने लेखकांना दिलेला सल्ला. हातावर हात धरून बसण्याऐवजी दुसऱ्यांच्या हातांनी काम करवून घेण्याऐवजी स्वतःचेच हात कचरा काढायला वापर. दुसरा प्रश्न बघूया. दुसऱ्या दिवशी रात्री अंथरुणात पडल्या पडल्या लेखकांच्या मनात आलेला विचार. वाडी गावापासून कसबा, नगर व आज महानगर ही वाढ होण्याआधीच जर नदी काठच्या विशिष्ट रुंदीचा पट्टा फक्त वनराईसाठी राखला असता तर सांडपाणी शुद्ध होत नदीत गेले असते, ते पाणी झाडांसाठी खत पाणी झाले असते, झाडं ही फोफावली असती व नदीपात्रातून येत शहरात पसरत येणारी हवा ही शुद्ध राहिली असती. भूतकाळात केलेल्या कामांमुळे हा वर्तमान आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. रिकाम्या चौकटी भरा. डासांची बेसुमार पैदास करणारी जलपर्णी, जलपर्णीची वाढ रोखून धरणारा नदीचा काठ, संध्याकाळी घरी परतताना मनाला समाधान देणारा स्वच्छ झालेला नदीचा भाग, आळंदी ते पंढरपूर या मार्गात लेखकांना भेटलेल्या 2 नद्या, इंद्रायणी आणि भीमा. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आकृती पूर्ण करा. पाणी प्रदूषित करणारे घटक. प्लास्टिकच्या पिशव्या, वाढलेली जलपर्णी, काळे पडलेले खडक. प्रदूषणामुळे दलदल झालेली काठावरील माती. कृती 3 कडे वळूया. गटात न बसणारे शब्द शोधून लिहा. करणे, जाणे, अंथरुणे, पसरणे. उत्तर आहे अंथरुणे. कपट, दुप्पट, तिप्पट, चौपट. उत्तर आहे कपट. झाड, पाड, माड, बाड. उत्तर आहे बाड. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढील वाक्यातील नामांचे सर्वनामांचे अनेक वचन करून वाक्ये पुन्हा लिहा. लहानग्याचा चेहरा करारी दिसू लागला. उत्तर आहे लहानग्यांचे चेहरे करारी दिसू लागले. मुलाच्या उत्तराने नदीकडे माझी नजर वळली. मुलांच्या उत्तराने नदीकडे आमच्या नजरा वळल्या. तिसरा प्रश्न बघूया. निर्मूलन यासारखे निही बरोबर नीर उपसर्ग असलेले 4 अन्य शब्द लिहा. निरंतर, निर्विकार, निर्जल, निर्मळ. कृती 4 कडे वळूया. स्वतःचे हात वापर की कचरा काढायला या लेखकाच्या आईच्या उपदेशातून तुम्ही काय शिकाल? सोदाहरण लिहा. दुसऱ्यांना उपदेश करून सांगितलेली कामे कधीच पार पडत नाहीत. आम्हाला शाळेत उपक्रम पार पाडताना अनेक कामे सांगितली जातात. बहुतेक जण कामे टाळतात. हॉलमध्ये एखादा कार्यक्रम असला तर सतरंजी पसरणे, खुर्च्या लावणे, टेबल खुर्च्या पुसणे वगैरे कामे करावी लागतात. सर अनेकांना बोलवून ही कामे वाटून देतात, पण कामे वाटून दिल्यावर बरेच जण कामे टाळतात, कशी बशी पार पाडतात. आमचे सर मात्र कोणाला काहीही सांगत नाहीत. तेच सतरंजीचे एक टोक उचलतात आणि पसरायला सुरुवात करतात. मग काय, सर्व मुले धावतात. मग ते 4-5 मुलांना सतरंजी पसरण्याचे काम वाटून देतात व टेबल खुर्ची पुसायची असेल तर फडकं हातात घेऊन स्वतःच सुरुवात करतात. अशा प्रकारे सर न बोलता काम करून घेतात. म्हणूनच लेखकांच्या आईचा उपदेश मला खूप पटतो. बोलण्यापेक्षा कृतीचा प्रभाव अधिक असतो, हेच खरे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक 1 व 2 ह्याचे स्वाध्याय पूर्ण केलेले आहेत. व्याकरण आणि भाषाभ्यास आपण पुढच्या व्हिडिओत बघूया. तूर्त इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.